मित्रांनो, नमस्कार. मानसशास्त्रामधील अतिशय महत्त्वाचा घटक आज आपण शिकणार आहोत. तो म्हणजे प्रमस्तिष्क बाह्यक. मित्रांनो, यालाच सेरिब्रल कॉर्टेक्स असं म्हणतात आणि मराठीमध्ये परत यालाच मोठा मेंदू असे सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो, यामध्ये तलगंडिका, महासंयोजी पिंड, बाह्यक असे 3 भाग असतात. तलगंडिका हे व्यक्तीचे चालणे, बसणे यांच्या गतीवर नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. मोठ्या मेंदूचा पृष्ठभाग म्हणजेच बाह्यक हा करड्या रंगाचा असतो. तसेच महासंयोजी पिंडाद्वारे मेंदूच्या दोन्ही गोलार्धांना जोडण्याचे कार्य केले जाते. हा लहान मेंदूच्या वरील भागात स्थित असून लहान मेंदूपेक्षा आकाराने मोठा असलेला दिसून येतो. या संपूर्ण मेंदूमध्ये 14 कोटी इतक्या पेशी असतात. यांचे वजन 3 पौंड इतके असते. याचा आतील भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो. व्यक्तीच्या मेंदूचा 80% भाग हा मोठ्या मेंदूचाच असतो. यामध्ये मेंदूच्या पृष्ठभागावर असंख्य खाचा व वळ्या पडलेल्या दिसून येतात. मित्रांनो, बाह्यकांचा भाग व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बोधात्मक क्रियेचे संचलन याच भागाद्वारे होत असलेले दिसून येते. विचार, कल्पना, स्मृती या प्रक्रिया बाह्यकाद्वारेच घडून येतात. मोठ्या मेंदूची रचना पुढील आकृतीत दाखवलेली आहे. मोठ्या मेंदूच्या भागाचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की मोठ्या मेंदूचे 2 भाग असून एका भागात 2 घटक तर दुसऱ्या भागात 2 घटक असे 4 उपघटक असलेले दिसून येतात. त्याचे कार्य कसे चालते याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघू. मित्रांनो, मोठ्या मेंदूमधील म्हणजेच प्रमस्तिष्क बाह्यक यातील पहिला खंड आहे म्हणजेच पहिला भाग आहे तो म्हणजे अग्रखंड. यालाच इंग्रजीमध्ये फ्रंटल लोब असे सुद्धा म्हणतात. मोठ्या मेंदूतील पहिला भाग म्हणजे अग्रखंड होय. मित्रांनो, हा अग्रखंड कपाळाच्या मागे असून डोक्याच्या समोरच्या भागामध्ये स्थिर असलेला दिसून येतो. अग्रखंडामध्ये कारकक्षेत्र तसेच डोकाचे क्षेत्र असलेले दिसून येते. कारकक्षेत्र हे कार्यकीय हालचालीशी संबंधित आहे. कार्य करताना आवश्यक शारीरिक क्रियाचे नियंत्रण हे या कारकक्षेत्राद्वारे केले जाते. यामध्ये दुसरे डोकाचे क्षेत्र स्थित असते. या क्षेत्राद्वारे बोलण्याचे नियंत्रण केले जाते. सर्व प्राण्यांमध्ये व्यक्तीला भाषेची अनमोल देणगी मिळालेली आहे. ही भाषा बोलण्याची व्यवस्थित समर्थता ब्रोकाविषयक क्षेत्रामुळे पार पडते. यामध्ये तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे साहचर्य क्षेत्र होय. या क्षेत्रामध्ये विशिष्ट क्षेत्राबद्दल माहिती एकत्रित केली जाते. तसेच त्याचे प्रक्रियन घडवून आणून वर्तनिक क्रियेमध्ये त्याचे रूपांतर करण्याचे कार्य केले जाते. अशा या 3ही क्षेत्रामध्ये बिघाड निर्माण झाल्यास व्यक्तीचे विचार, योजना, कृती या प्रक्रिया योग्य पद्धतीने घडून येत नाही. तसेच भाषाविषयक अनेक समस्या निर्माण होतात. मित्रांनो, मोठ्या मेंदूमधील दुसरा घटक आहे तो म्हणजे मध्यखंड. याला पेरिटल लोब असे म्हणतात. या क्षेत्राचे स्थान हे अग्रखंडाच्या मागच्या बाजूस तसेच पश्चखंडाच्या वरच्या बाजूस असते. म्हणजे मध्यखंड हा मध्यभागात असल्याने त्याला मध्यखंड असे म्हटले जाते. मित्रांनो, आकृतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळी तो भाग कुठे आहे हे लक्षात येईल. मध्यखंडामध्ये व्यक्तीला होणाऱ्या शारीरिक वेदनेचे क्षेत्र असते. व्यक्तीचे अवयव काय करीत आहे, त्यांची हालचाल कशी होत आहे या संबंधित जाणीव किंवा माहिती करून देण्याचे कार्य या क्षेत्राद्वारे होत असते. यामध्ये डावा व उजवा गोलार्ध अशा 2 बाजूने विरुद्धरित्या कार्य करीत असतात. मध्यखंडाच्या डाव्या बाजूला हानी पोचली तर शरीराच्या उजव्या बाजूच्या वेदना हरतात.
तसेच मध्यखंडाच्या उजव्या बाजूला हानी पोचली तर शरीराच्या डाव्या बाजूच्या वेदना हरपतात. मित्रांनो, मोठ्या मेंदूमधील तिसरा भाग आहे तो म्हणजे कुंभखंड. याला इंग्रजीमध्ये टेम्पोरल लोब असे म्हणतात. मित्रांनो, कुंभखंडाचे स्थान हे दोन्ही कानांच्या वरच्या बाजूला असते. या भागात वर्निकचे क्षेत्र असते. याचे स्थान कुंभखंडाच्या डाव्या भागात असते. या भागामध्ये व्यक्तीला बाहेरून येणाऱ्या आवाजाचे संकेतन होऊन कशाचा आवाज आहे, कोण बोलत आहे हे लक्षात येते. या भागाच्या क्रियाशीलतेमुळे व्यक्ती काही बोललेले समजू शकते, त्याचा अर्थ लावून आपले स्पष्टीकरण देऊ शकते. या क्षेत्रात बिघाड झाल्यास व्यक्तीचे ऐकण्यातील नियंत्रण सुटते. त्यामुळे बोलताना अनेक अडचणी जाणवितात. मित्रांनो, मोठ्या मेंदूमधील म्हणजेच प्रमस्तिष्क बाह्य यामधील चौथा घटक आहे तो म्हणजे पच्छखंड. याला इंग्रजीमध्ये ऑसिपिटल लोब असे म्हणतात. मित्रांनो, पच्छखंडाचे स्थान हे डोक्याच्या मागच्या बाजूस आहे. या भागामध्ये दृष्टी वेदनाचे केंद्र असलेले दिसून येते. डोळ्यांद्वारे मिळणारे संकेत डोळ्याच्या ग्राहक पेशीद्वारे पच्छखंडात येतात. यातील दृष्टिवेधन केंद्रामुळे समोरील वस्तू कोणती आहे, कशी आहे, काय आहे याची जाणीव होण्यास मदत मिळते. याद्वारे दृष्टीस पडणाऱ्या घटकाचे रूपांतरण होऊन डोळ्यात प्रतिमा उमटण्यास मदत मिळते. या भागामुळेच आपण प्रतिमा स्पष्ट पाहू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे दृष्टिवेदनेचे कार्य करणाऱ्या या भागास क्षती निर्माण झाल्यास समोरील उद्दीपकाचे व्यवस्थित सहचर्य निर्माण होऊ शकत नाही. समोरील वस्तू दिसण्यास फार मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. याची सुद्धा विरुद्धार्थी पद्धतीने वेदनेचे कार्य चालते. डाव्या भागात इजा झाल्यास उजव्या डोळ्याद्वारे दिसणारे उद्दीपक व्यवस्थितरित्या टिपले जाऊ शकत नाही आणि उजव्या भागात इजा झाल्यास डाव्या डोळ्याद्वारे दिसणारे उद्दीपक व्यवस्थितरित्या टिपले जाऊ शकत नाही व त्याचा अर्थबोध करू शकत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे प्रमस्तिष्क बाह्यंक म्हणजे मोठ्या मेंदूचे 4 भाग विशिष्ट क्षेत्रासाठी कार्य करतात. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे असून विभिन्न अशा क्षेत्राद्वारे त्याचे कार्य घडून येते, ज्यामुळे मानवी क्रिया व्यवस्थित घडून येत असतात. मित्रांनो, ही होती माहिती प्रमस्तिष्क बाह्यंक म्हणजे मोठ्या मेंदूबद्दल. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.